उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे। अहेरीतून त्यांनी मतदान लढवण्याची घोषणा केलेली आहे। अहेरीतून त्या उमेदवारी मिळवणार आहेत। अहेरीत महिला आमदार निवडून येणारच असं म्हणत त्यांनी वडिलांविरोधात दंड थोपटला आहे। आता ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत। आज त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे। आपल्यासोबत सुद्धा भाग्यश्री अत्राम हलगेकर आहेत। मला सांगा, बाबा इतक्या वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, अजित पवार यांच्यासोबत आता ते आहे। तुम्ही 14 वर्ष बाबांसोबत राजकारण केलं, आज बाबांच्या विरोधात एवढी आक्रमक भूमिका घेण्याचं कारण काय? बाबा सगळ्यात मोठं कारण आहे। बाबा महायुतीमधून लढले आणि त्याच्यासोबतच जे बीजेपी लोकांचं धोरण होतं, बीजेपी सरकारचं जे भाष्य आहे ते आम्हाला काही पटत नाही आणि बाबा त्याच्यामुळे आपल्या क्षेत्राचं खूप दुर्लक्ष करत होते। लोकांचे जे समस्या काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, काही नव्हता, फक्त ते मुंबईकडे नुसतं ते बघायचे। म्हणून मला हे कठोर पाऊल उचलायला लागलं। विश्वास आहे माझ्या क्षेत्राच्या लोकांचा आणि महिला भगिनीचा, कारण त्यांनी भरपूर पुरुष मंडळीला चान्स दिलेला आहे। आतापर्यंत कोणी महिला आमदार बनली नाही, तर यावेळी निश्चितच एक महिला सोबत सर्व महिला उभे राहतील। मला सांगायचं आहे, ते आम्हाला ज्ञान शिकवतात की घर फोडू नये, पण ते स्वतः काय केले तर स्वतः घर फोडून निघाले। जे इतका बुजुर्ग व्यक्ती, इतका अनुभव व्यक्ती, ज्यांनी त्यांना बोटं धरून राजकारण शिकवलं, अशा व्यक्तीचा साथ सोडून ते पक्ष फोडून गेले आणि ते लोक आम्हाला इथे येऊन आमच्या क्षेत्रामध्ये येऊन आम्हाला ज्ञान शिकवतात का? एकूणच अजितदादांच्या या भूमिकेवर सुद्धा भाग्यश्री अत्राम यांनी भाष्य केलं आहे आणि रिंगणात सोबत भाऊ, समोर भाऊ असला, वडील असले तरी यावेळी आपण निवडून येणार असं त्यांनी दावा सुद्धा केलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अहेरी, गडचिरोली।